कोण? कबूतर मामा. कबूतर मामा आता गेला की. मंडळी व्लॉग पूर्ण बघा. आम्ही ज्या एरियामध्ये चाललो तो एरिया एकदम भारी आहे मंडळी. हे बघू शकता आरवी आणि बाया तयार झालेले आहे. काय आवडते? पर्पल. काय आवडते? कलर. आणि बाया तुला कटला का कलर आवडते? येल्लो. म्हणून येल्लो घातलं का गॉगल? बरं ठीक आहे. तर मंडळी अशा तऱ्हेने आम्ही चाललेलो आहे. तर आरवी बाया रेडी झालेले आहेत. हृदय कुणी तुटवलं? खोटं बोलतो टोंग्या. बरं ठीक आहे चला मंडळी. आता आम्ही निघलेलो आहे फायनली. तर बघू शकता मंडळी तुम्ही बघितलाच असाल तर पुण्यामध्ये असा हिल एरिया जो आहे तो आणि त्याच्यामध्ये ही जी सोसायटी आहे तर हे बघून तुम्हाला आश्चर्य झालं असेल तर किती ब्युटिफुल आहे आणि किती सुंदर आहे. बघू शकता मंडळी रस्ता आहे. रस्त्याच्या मधोमध ग्रीनरी आहे.
मंडळी 6:30 वाजून गेलेले आहेत, तर आम्ही चाललेलो आहे घरी, कारण खूपच वेळ झालेला आहे. तर बघू शकता अंधार पूर्ण पडलेला आहे. ऊन जे होतं मगाशी ते गेलेलं आहे. तर सगळेजण मंडळी रस्त्यानं बघू शकता, जॉगिंग ट्रॅक आहे, तर जॉगिंग वगैरे करायला येतात इव्हिनिंगला. हा रोड कुठे ते म्हणतात. मंडळी इथं बघू शकता, सोसायटी एरिया पण आहे, माउंटेन आहेत, म्हणजे हिल एरिया पण आहे आणि इथं जॉगिंगसाठी ट्रॅक पण आहेत. म्हणजे खूप सारं फिरायला आहे. नेचरमध्ये जर फिरायचं असेल तर इथं खूपच चांगला एरिया आहे. मंडळी बघू शकता, खूप सारे लोक ह्या वेळेला जॉगिंग करायला येतात. तर इथं म्हणजे नॉर्मली असं चालतच फिरत असतात. आत्ताच आम्ही आलेलो आहे, तर बघू शकता भैया आणि आरवी काय काय करायला आलेले आहेत. भैयाला चिप्स आवडल्या का भैया? हा चिप्स आवडला. ओके. तर आरवी मम्मीच आहे, मला वाटलं तुझं आहे. ओके, असं आहे का? आणि आरवीचा तिकडं आहे, हे आरवीचा वेगळा आहे का तसलंच आहे काय माहीत नाही. तर मंडळी बघू शकता, आम्ही गुलाबाचं एक हे आणलेलं आहे प्लांट. कुंड्या आहेत, तर त्या कुंड्यामध्ये 2 लावण्यासाठी आणलेले आहेत. 40 रुपयाला एक आहे. बघा किती छान फुलं आहे. हे सगळं आता खराब झाले, धुवायला लागेल. हे प्रियाने घेतलेलं आहे सगळं. तर मंडळी असं फ्लावर आहे. कसं वाटलं मंडळी? काय करायला तू? काय करतोय? अरे लगेच कशाला काढायला आलाय? आत्ता तर आलो ना बघ. काढायला येतात का बटणं? आणि ते कुठं पडलाय? शर्ट सगळा घाण केलाय, पांढरं लावलंय सगळं. बैडू बैडू बघू ते की रे काढायला येते की काढायला रे. दे. अरे ते बाहेर कशाला? आत्ताच तू खाणार आहे? काय प्लॅनिंग आहे आज एक कोंबडी आणली होती, जी गावरान चिकन आणलं होतं, त्यामुळे थोडं चिकन शिजत घातलेलं आहे आणि त्यात थोडं 65 बनवायचं चालू आहे. हा कोल्हापुरी 65चा मसाला आहे. याच्यावर तुम्हाला इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेले आहेत. फक्त डायरेक्ट हा लावून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, फक्त चिकनमध्ये फक्त आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे. आणि थोडं मी डाळीचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर तुम्ही मिक्स करू शकता आणि 10 मिनटं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. मी मसाला घातलेला आहे. यामध्ये एक पुडी घातलेली आहे आणि आता छान लावून घेत आहे याला मी. मंडळी बघू शकता, आज आणलेलं आहे चिकन, कारण मुलांना पण खायचं होतं, कारण खूपच दिवसातून आम्ही चिकन आणलेलं आहे आणि थोडंसं जास्तच आणलेलं आहे. तर बघू शकता मंडळी, ह्याचा प्लॅन तर तुम्हाला कळलाच असेल काय आहे. मंडळी प्लॅन कळला असेल, म्हणजे की हे जे आहे ते आपलं जे 65 आहे, त्याचा पण मसाला आणलाय नाही. 65 पण आता प्रिया बनवत आहे. तर बघू शकता आपलं रेडी होतं आहे, कारण हे मुलं खातात. कारण मुलांनी हे 2 जरी पीस खाल्लं ना तर कापी आहे, त्याच्यासाठी हे आम्ही बनवतो. आणि कारण मुलं जे आहेत ते आमटीमधलं किंवा जे सुक्का आहे ना तर ते खात नाहीत मंडळी. तर त्याच्यासाठी आम्ही हे 65चा त्यांच्यासाठी एक पुडी आणली होती. तर मंडळी बघू शकता, आणि आम्ही पण एक ह्याच्यातला पीस घेणार आहे आणि मुलांना बाकीचे पीस बास होतात. म्हणजे आरवी थोडं खाते आणि आमची हृदय पण थोडं खातो. तर मंडळी असाच प्लॅनिंग आहे. तर मंडळी हे पोरांचं झालं प्लॅनिंग. तर आमचं प्लॅनिंग असं आहे की आमचं जे आमटी जी तुम्हाला दाखवली होती ना, तर ते त्याच्यामध्येच आमचं चिकन आहे. तर असं आमचं प्लॅनिंग आहे. तर लॉलीपॉप बघू शकता इतके सारे बनवलेले आहेत. ह्याच्यातले मुलं थोडंफार खातात आणि आम्ही थोडंफार खाणार आहे. म्हणजे की मुलांना एवढ्यावरती त्यांचं जेवण होतं. तर आमचं जे आहे ते वेगळा प्लॅन आहे. म्हणजे की रोट्या आहेत
रोट्या तुम्ही बघू शकता, रोट्या बनत आहेत. आणि इकडे जे आहे ती ही आमटी आहे, ती ही आमची आहे चिकनची आमटी, म्हणजे खाली सगळं चिकन आहे. आणि सुक्कं काय प्रियाने ह्यावेळेस केलेलं नाही. प्रिया म्हणली की आमटी करते आणि नॉर्मलच करते, कारण 65ला खूपच वेळ जाणार आहे. कारण मुलं नॉर्मली आता खात नाहीत, मागच्या वेळेला आम्ही बघितलेलं, त्यामुळे त्यांना 65 आणलं, कारण ते 65 लगेच. तर मंडळी अशा तऱ्हेनं आमचं जेवण बनून तयार झालेलं आहे. तर रोट्या थोड्याशा इकडे तिकडे झालेल्या आहेत, तर मंडळी पण रोटी एकदम छान झालेली आहे. मध्ये वरती थोडं बटर लावलेलं आहे. तर 2 रोट्या मी घेतलेल्या आहेत आणि बघू शकता गरमागरम रस्सा भाजी घेतलेली आहे. तर आता भेटूया मंडळी उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, जेवायला या मंडळी.